नमस्कार, मी तनुश्री. माझ्या टेलिव्हिजनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आता ना मी झाडून काढून घ्यायला लागले. खूप घाण झालं होतं, आणून पण खूप पसारा करून ठेवला होता. मला तो आवडलाय आणि आता झाडून काढा म्हटलं आणि सोप्यापाटी म्हणून पण काढून घेते. तर खूप घाण झालं माझं पण. काय काय म्हणते आता सोपा पण पुढं वळून घेते आणि झाडून काढून घेते. म्हणजे हा एक आहे आणि कॉर्नर इकडे हा सेपरेट आहे. दोन पण खूप बसली याच्यावर. आता खिडक्या हे उघडे असतील ना त्यामुळं बसली. झाडू टाकायला खाली ठेवतो तिकडं. आता मी असं सगळं झाडून घेते आणि मग फरशा पण पुसून घ्यायचे आपल्याला. आता ना सोप्याचं कवर घालून घेते. घाण नको म्हणून त्याला केलेलं आहे. तिथलं कॉर्नर तरी राहिलंय, त्याला नाहीच. आता हे दोन्हीच आहे ते घालून घेते आता झाडून वगैरे सगळं झालंय. आतलं पण किचन मधलं झाडून काढलंय, पसारा आवडलाय आणि फरशी पुसायला लागली. आणि काचा पण ना पुसून घ्यायचे. खूप धुरा बसतोय काचांवर पण, ती पण घाण झाले तर ती पण पुसून घ्यायचं आहे. आधी फरशी पुसते आणि मग ती पण पुसून घ्यायची. हा काय करते? फरशी पुसते. तू पुसणार? हो. आता आतलं किचन मधलं हॉल मध्ये फरशी पुसून घेतली. आता इथलं पायऱ्या पण पुसून घ्यायची. का आणू बघा तिकडे गाड्या बसली कशी चढून, ऐकत म्हणून नाही. काय कशाला चढली तू गाडीवर? गाडी कशाला चढली? तर खाली पडची तर खाली. आता मी वरती आले फरशी पुसायला. तिथलं पण पायऱ्या कशी होते ना वेगळं आले पुसायला. तिथलं पण पुसून घ्यायचं पायऱ्या आणि खाली 2 रूम आहेत त्या पण पुसून घ्यायचे. आणि सकाळी कसं शाळेतून लवकर येते बघा स्वयंपाक चालू त्यामुळं त्यालाच येते 10:30पर्यंत. मग परत काय करायचं होतं म्हणून आईला पण खूप कामं असतात. तेवढंच आईला कामात पण मदत होते आणि काय निघून जातं आपलं काय थोडी कामं. तर घेते मी फरशा आणि तिथलं रूम मधली पण थोडी पुसायला घेते आणि तिथे पण पुसायचं. त्या बघू आज पुसून किंवा मग उद्या. आणि उद्या पण पेपर आहे त्याचा पण अभ्यास करायचा आहे. चला पुसून घेते मग भेटू. आता फरशी वगैरे पुसून झालंय, सगळी कामं आवडलीत आणि आता मुलं चाय करावं. आई बाबांना पण चहा दिले. चहा करून घेते.
तर आता आपला चहा झालाय, आई बाबांना देऊन येते ते. या तुम्ही पण चहा प्यायला. केला छानपैकी चहा. घे. आईची दाढ दुखा लागली. थांबलं का नाही? अनु बघायचं मोबाईल बघत बसले. अनु तुला द्यायचं चहा? थांब देते. छान झालं चहा. मस्त झाला टुल्लू चहा. तर आता चहा पाणी वगैरे झालं सगळं आणि सकाळची जेवणाची चहाची भांडी सगळी ठेवली होती. आई पण ना जेवण करून केली तिथे दाढचं दुखतंय त्यामुळे तिचं पण चालू आहे सगळं. मग भांडी घासून घेऊयात. चहा वगैरे झालं भांडी घासून घेते मी. भरपूर भांडी पडली सकाळची. अनु बघायचं आलीच.